नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। केंद्र सरकार पुरस्कृत 21वी पशुगणना 25 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होतीये। पशुसंवर्धन विभागाकरिता अत्यंत महत्त्वाची गणना असून या गणनेमधून प्राप्त होणारी माहिती पुढील 5 वर्ष नियोजन, धोरणात्मक निर्णय आणि विविध योजनांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने पशुगणना अतिशय महत्त्वाची आहे, अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त यांनी दिली आहे। पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत दर 5 वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना करण्यात येते। सदर पशुगणनेमध्ये 16 प्रजातीच्या पशुधन आणि कुक्कुट आदी पक्षी, जात, लिंग आणि वय निहाय गणना करण्यात येणार आहे। पशुगणना 25 नोव्हेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत। आपल्या जिल्ह्यातील 163 प्रगणक आणि 37 पर्यवेक्षक यांना सविस्तर सूचना आणि प्रशिक्षण देण्यात आले। या पशुगणनेसाठी नागरी भागाकरिता प्रति 4000 कुटुंबांमध्ये एक प्रगणक आणि 10 प्रगणकामागे एक पर्यवेक्षक, तर ग्रामीण भागाकरिता प्रति 3000 कुटुंबामागे एक प्रगणक आणि प्रति 5 प्रगणकामागे 5 पर्यवेक्षक याप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे। 25 नोव्हेंबर 2024 पासून पशुगणना सुरू करण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना आहे। पशुगणना अचूक आणि विहित कालावधीत होण्याकरिता वेळोवेळी संबंधितांना मार्गदर्शन करून आढावा घेण्यात येणार आहे। तसेच घरोघरी जाऊन पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वोत्तम सहकार्य करण्याचे आवाहन डॉक्टर DM गोल्हेर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जालना यांनी केले। ही आपल्या राज्यामध्ये 21वी पशुगणना या वर्षी होत आहे, ज्याचा कालावधी 25 नोव्हेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या दरम्यान आहे। आणि सदरचा जो आपली पशुगणना आहे, ही पशुगणना आपल्या इथं सर्व जिल्ह्यात होणार असून एकूण जवळपास 163 आपण या ठिकाणी प्रगणक दिलेले आहेत आणि 37 हे आहेत ते आपल्या त्याच्या मागे पर्यवेक्षक आहेत। त्याचबरोबर ग्रामीणसाठी 3000 घरासाठी एक प्रगणक आहे आणि 5 प्रगणकामागं एक पर्यवेक्षक आहे। त्याचबरोबर शहरीसाठी आपण जवळपास 4000 घरांसाठी एक प्रगणक आणि 10 प्रगणकामागे एक सुपरवायझर या ठिकाणी नेमलेला आहे। जिल्ह्यामध्ये आज घडीला जवळपास 8,30,891 म्हणजे या मागच्या पशुगणनेनुसार हे पशुधन होतं आणि त्यामुळं आपल्याला हा कार्यक्रम वेळेत संपवायचा आहे। त्यासाठी आपलं नियोजन झालेलं आहे। संबंधित ज्या काही प्रशिक्षणाचे कार्यक्रम होते ते सुद्धा झालेले आहेत। किंबहुना आपण आणखी म्हणजे याच्यामध्ये मी असं पशुपालकांना आवाहन करतो की त्यांनी, कारण आपण पशुगणना का करतो तर हे राज्याची पॉलिसी किंबहुना आपले जे पशुपालक आहेत त्यांच्यासाठी राज्याला पॉलिसी जी म्हणजे जे काही नियोजन ठरवायचे त्यासाठी फार महत्त्वाची आहे का भविष्याच्या काळामध्ये आपल्याला लागणारं दूध, मांस, त्याचबरोबर लोकर आणि त्याहूनही पुढं आपली जी फूड सिक्युरिटी जी आपल्या राज्याची, आपल्या देशाची जी एक मोठी संकल्पना आहे, त्यासाठी या विभागाचं मोठं योगदान त्या फूड सिक्युरिटीमध्ये होणार आहे। कारण आजही भारतामध्ये प्रोटीन डिफिशियन्सी म्हणजे प्रथिनाची कमतरता आहे, जे की आपण पशुच्या म्हणजे विविध पदार्थापासून पूर्ण करण्यासाठी या विभागाचं मोठं योगदान असणार आहे। त्यामुळं ही पशुगणना भविष्याचा मोठा एक भाग असणार आहे, जी की एक क्रांती आहे। आत्ताच आपले लाडके जे आपले सचिव होते मुंडे साहेब, त्यांनी सांगितले की पशुधनाची क्रांती होणार आहे, कारण ही क्रांती फार गरजेची आहे। त्यामुळं ही जी पशुगणना आहे ते अतिशय योग्य नियोजनबद्ध होणं आणि त्याचे जेव्हा ही नियोजनबद्ध होईल तेव्हाच आपल्याला त्याचे जे फळं असतील ते व्यवस्थित आपल्या व्यवस्थेला कार्यक्रम ठरवण्यासाठी उपयोगात येणार आहे। कालावधी कधीचा आहे याच्यात? सदरची जी पशुगणना आहे 25 नोव्हेंबरपासून म्हणजे 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 अशी 4 महिन्याची पशुगणना आहे आणि त्यासाठी नियोजन आपण केलेलं आहे। या नियोजनामध्ये एका दिवशी किती घरं करणार आहे त्याचे एक मायक्रो प्लॅनिंग म्हणजे ज्याला सूक्ष्म नियोजन म्हणतात ते आपल्या जालना जिल्ह्यामध्ये केलेले आहे। सदरच्या
पशुगणनेसाठी आपण जिल्हा संनियंत्रण अधिकारी सुद्धा नेमलेले आहेत, डॉक्टर विशाल जाधव सर. त्याचबरोबर त्यांच्या सहकार्यासाठी 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त रॅलीचे तसेच मस्तकगड परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भारताच्या संविधान उद्देशिकेचं सामूहिकरित्या वाचन करण्यात आलं. संविधानावर प्रेम करणे म्हणजे संविधानाप्रमाणे जगणे, संविधानाचा प्रसार करणे हे होय. संविधानाची मूल्ये जर प्रत्येक व्यक्तीला समजली आणि जर प्रत्येकाने आपले जीवन त्या मूल्यांप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्या देशात लोकशाही चिरंतन राहील. या उद्देशाने आज रोजी जालना जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने संविधान दिन साजरा करण्यात आला. आज मस्तगड परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत जयघोष करीत भारताचे संविधान उद्देशिकेचे सामूहिकरित्या वाचन करण्यात आले आणि संविधानाची शपथ घेण्यात आली. यावेळी प्रमुख ॲडव्होकेट भास्कर मगरे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी जय खरात, बंटी बडगे, राम भालेराव, विवेक भुमरे आदींसह संविधान प्रेमींची उपस्थिती होती. या प्रसंगी मंठा चौफुलीपासून मस्तगड परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य अशी रॅली, रथ मिरवणूक याचे आयोजन संविधान प्रेमींच्या वतीने करण्यात आले होते. आज 26 नोव्हेंबर 2024 याच दिवशी बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाची राज्यघटना संपूर्ण बनवून या देशाला या देशाला त्यांना देण्यात आली. त्यावेळेस घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांना ओळखलं गेलं आणि बाबासाहेबांनी जी घटना दिली ही घटना देशातील प्रत्येक नागरिकाच्या हिताची आहे आणि म्हणून आज जालना या मस्तगड बाबासाहेबांच्या पूर्ण कृती पुतळ्याजवळ आम्ही या संविधान दिनानिमित्त घटना बचाव रॅलीच्या माध्यमातून आम्ही घटनेचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी सामुदायिक वाचन केलं आहे आणि तशा प्रकारची शपथही घेतलेली आहे. जय भीम. संविधान गौरव रॅली आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान स्तंभ येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जालना शहरातील संविधान प्रेमींची उपस्थिती होती. संविधान हे प्रत्येकाला समजावे आणि प्रत्येकाने ते आपल्या जीवनात अंमलात आणावे या उद्देशाने आज संविधान रॅली समिती आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 11 वाजेदरम्यान मस्तगड येथील संविधान स्तंभ येथे संविधान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी संविधान स्तंभास अभिवादन करून भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे काँग्रेसचे युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सामूहिकरित्या वाचन करण्यात आले. तसेच या ठिकाणी सामूहिकरित्या शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे दिनकर घेवंदे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख मान्यवरांनी भारतीय संविधानाविषयी आणि जनजागृतीविषयी मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, संविधान गौरव समितीचे अध्यक्ष दिनकर घेवंदे, काँग्रेसचे युवा नेते अक्षय गोरंट्याल, रमेश देहडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भारताचे एक सार्वभौम समाजवादी लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकांसाठी सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्रीय एकता आणि एकमतता याचे आश्वासन देणारे बंधुता प्रवर्धित करण्यास संकल्पपूर्ण निर्धार करून आमचे संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःचे अर्पण करीत आहे. जय जय संविधान.
जालना शहर वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे जालना शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवतीये. तासनतास वाहतूक कोंडी होत असताना देखील वाहतूक पोलीस येत नसल्याने वाहनधारक त्रस्त झालेत. शहर वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे शहरात ठिकठिकाणी तासनतास वाहतूक खोळंबलेली दिसून येत आहे. वाहतूक शाखेचा ढिसाळ आणि भ्रष्ट कारभारामुळे वाहतूक व्यवस्थेचा पार बोजवार उडालाय. चौकात वाहतूक खोळंबत असताना ती वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस कर्मचारी जागेवर नसल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. तासनतास वाहतूक ठप्प होत असल्याने वायू प्रदूषणामुळे अनेकांचा जीव गुदमरतोय. पायी चालणे मुश्किल झाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडायचं का नाही असा प्रश्न निर्माण झालाय. या वाहतूक कोंडीकडे कुणाचंच लक्ष नाही. शहर वाहतूक शाखा करते तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी जालन्याच्या शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी मम्मादेवीला साकडं घातलंय. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मम्मादेवीची आरती करून देवीकडे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदासाठी प्रार्थना केली आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी जालन्यातील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मम्मादेवीला साकडं घातलंय. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मम्मादेवी मंदिरात आरती करून देवीकडे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदासाठी प्रार्थना केली आहे. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी देवीकडे एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मिळू दे अशी प्रार्थना केली. एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात राबवली. या योजनेमुळे लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून आशीर्वाद दिला असल्याचं सांगत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होऊ दे अशी मागणी जालन्यातील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आज आम्ही मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना परत मुख्यमंत्री होऊ द्यात आणि आमचे सर्वांचे लाडके भाऊ अर्जुन भाऊ खोतकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं म्हणून मम्मादेवी चरणी आई जगदंबे चरणी साकडं घातलं व आरती केली. आत्ताच झालेल्या विधानसभेमध्ये महायुतीला भरघोस आशीर्वाद लाडक्या बहिणीने दिलेले आहेत आणि आता शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आई मम्मादेवीच्या चरणी नतमस्तक होऊन एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी आईच्या चरणी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी आरती केली आणि आईच्या चरणी आम्ही प्रार्थना केली की पुन्हा एकदा लाडके भाऊ आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ दे आणि हे सरकार असंच वारंवार महाराष्ट्रामध्ये येऊ दे ही प्रार्थना आम्ही या ठिकाणी आई मम्मादेवीच्या चरणी केलेली आहे. माझं नाव संगीता किवंडे, संपर्क प्रमुख जालना. जालना शहर महापालिका प्रशासनाच्या वतीने जालना शहरात तब्बल 60,000 संविधान उद्देशिका वाटप करण्यात आल्या. शहरातील विविध शासकीय तसेच खाजगी कार्यालय आणि घरोघरी जाऊन या उद्देशिकांचं वाटप करण्यात आलंय. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नगर विकास विभाग यांच्या परिपत्रकान्वये भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृत महोत्सव म्हणून साल 2024-25 वर्ष घर घर संविधान म्हणून साजरा होणार आहे. सदर कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून जालना शहर महापालिकेच्या वतीने जालना शहरातील सर्व कुटुंबांना संविधान उद्देशिका भेट देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जालना शहरातील सर्व शासकीय कार्यालय, सर्व सामाजिक संघटनेची कार्यालय, सर्व राजकीय पक्षाच्या कार्यालयांनाही संविधान उद्देशिका भेट म्हणून महापालिकेच्या वतीने देण्यात येत आहे. यासाठी महापालिकेने 60,000 संविधान उद्देशिका छापलाय. सदर कार्यक्रमाची सुरुवात आज जिल्हाधिकारी जालना यांना संविधान उद्देशिकेची फोटो फ्रेम भेट देऊन करण्यात आली. त्याचप्रमाणे इतर शासकीय कार्यालयात देखील संविधान उद्देशिका भेट देण्यात आल्या. महानगरपालिकेचे 140 अशा सेविकांमार्फत देखील प्रत्येक कुटुंबाला उद्या आणि परवा संविधान उद्देशिका भेट म्हणून देण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी आपापल्या घरात संविधान उद्देशिका लावून त्याचे नियमित वाचन करावे याकरिता महापालिकेच्या वतीने विनंती करण्यात येते. आज जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांना संविधान उद्देशिका भेट देत त्यावेळी आयुक्त संतोष खांडेकर, अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, उपायुक्त नंदा गायकवाड, सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव, सहाय्यक आयुक्त सुप्रिया चौहान यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी हजर होते. आमदार बबनराव लोणीकर यांना कॅबिनेट मंत्री करा ही मागणी करत भाजपाच्या तरुण कार्यकर्त्याने देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहिलंय. नंदकुमार गांजे असं या पत्र लिहिणाऱ्या तरुण कार्यकर्त्याचे नावे. परतूर विधानसभा मतदारसंघातून लोणीकर हे निवडून आल्यानंतर आता कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी कार्यकर्त्याकडून केली जाते.
आमदार बबनराव लोणीकर यांना पहिल्याच मंत्रिमंडळात मंत्री करण्यात यावे यासाठी भाजपाच्या तरुण कार्यकर्त्याने रक्ताने पत्र लिहिले. नंदकुमार गांजे असे पत्र लिहिणाऱ्या तरुण कार्यकर्त्याचे नाव असून त्यांनी ते देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहून पाठवले. बबनराव लोणीकर यांनी वॉटर ग्रीड सारखी महत्वाची योजना राबवून परतूर तालुका टँकर मुक्त केला असून लोणीकर यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री करावे अशी मागणी यावेळी तरुणाने केली आहे. परतूर मंठ्याचे आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांना येणाऱ्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे या मागणीसाठी आज मी माझ्या रक्ताने आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र लिहिले आणि नक्कीच लोणीकर साहेबांनी मंत्री असताना परतूर मंठा मतदारसंघामध्ये वॉटर सारखी योजना आणून परतूर तालुका हा टँकर मुक्त केलेला आहे. त्यांच्या ह्या मंत्रिपदी असताना जे काम केलेलं ह्या कार्याची दखल घेऊन फडणवीस साहेब त्यांना परत एकदा मंत्रिमंडळात स्थान देतील याची आम्हाला निश्चितच गॅरंटी आहे. अशी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब यांना परत एकदा विनंती करतो की त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट शर्ट, पॅन्ट, टी शर्ट आणि जीन्सचे भव्य दालन. शर्ट 399, 499, 599 आणि 650. अरमानी ट्विल पॅन्ट्स साईज 28 ते 34 पर्यंत केवळ 1050 ला 3 पॅन्ट. अरमानी बिग साईज पॅन्ट 36 ते 42 अगदी 599 रुपयात. अरमानी पॅन्ट साईज 28 ते 36 पीनट प्लेन आणि पीनट चेक्स पॅन्ट 1400 रुपयांमध्ये 3. कुर्ता सेट 350 पासून ते 1199 पर्यंत. कार्गो पॅन्ट 6 आणि 7 पॉकेट केवळ 999 रुपयात. बेल्ट 350 पासून. वॉलेट 350 पासून. शूज आणि लोफर्स अगदी 400 रुपयांपासून. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट मुंदडा टावर्स रेल्वे स्टेशन रोड नियर मळमादेवी मंदिर जालना. आमचा संपर्क 8149161616 किंवा 9595776999.
पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मनसोक्त फटाके फोडून दिवाळी साजरी करा, मात्र दिवाळी साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मद्य प्राशन करून वाहन चालवणे धोक्याचे आहे, त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालवू नका. सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राम अग्रवाल, संचालक रूपम वाईन्स जालना. जगभरातील नामांकित देशामध्ये बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड. कंपनीची वैशिष्ट्ये: सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे, टरबूज, खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे, कापूस, तांदूळ, मका, बाजरी, सूर्यफूल, सोयाबीन, ज्वारी यासह अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेरघर सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड जालना तर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.